आज सांगू इच्छित होतो की जे त्यांचा 1 एप्रिलचा जो वाढदिवस असायचा की 31ला जे आम्ही बजेट मांडून आणि 1 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत बजेट मांडत असताना आम्ही आवर्जून सगळे 100-150 नगरसेवक आम्ही तिथं त्यांच्या रात्री 12 वाजेची वाट बघून आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही महापालिकेतून रात्री 12 वाजता आम्ही बाहेर पडत होतो. तो दिवस आता अस्मरणीय म्हणजे अण्णा असेल तर हे परंपरा कायम राहिली असती. पण आज आठवणीतले अण्णा आज महापालिका असेल किंवा सोलापूरची जनता असेल या सगळे अण्णाला विसरू शकत नाही. कारण एक गोड व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे हसरा चेहरा, कधी तोंडावर कुठल्या प्रकारचा राग नाही, जे आहे हसत झेलणारा माणूस आणि एक खेळाडू वृत्तीचा. मी एक खेळाडू आहे पण त्यांना मी राजकारणातला खेळाडू वृत्तीचा माणूस म्हणतो. आणि त्या हारजीत तर सगळ्या गोष्टीमध्ये होत असते पण त्यांचे स्वप्न अधूर राहिलं. आता तसं बघितलं तर त्यांच्या फॅमिलीला ही ताकद देवाने की ईश्वरचंद्र एवढंच प्रार्थना करतो की पुढच्या राजकीय एखाद्या प्रतिमेश असेल किंवा त्यांच्या घरातले देवेंद्र असतील, अन्य कोणी राजकीय कारकिर्दीत असतील त्यांना ती देवाकडे प्रार्थना करतो त्यांना ती ताकद द्यावी आणि त्यातून उभरून बाहेर पडावं. शेवटची भेट कधी झाली होती किंवा बोलणं कधी झालं? माझी शेवटची भेट देवेंद्रदादांच्या सामुदायिक विवाहामध्ये झाली होती. कारण इलेक्शननंतर आम्ही 2 वेळा भेटलो पण लास्ट वेळी अक्षदाला आम्ही एकत्र येऊन अक्षदा टाकली. त्यावेळेस म्हणलं आपण पराभूत झालो पण कचून जाणार नाही. नागेश म्हणले मला सवय झाली आता काय विषय नाही. पण मला असं वाटलं होतं की मी यावेळेस नक्की निवडून येईन आणि प्रवाहाच्या विरोधात लाट आहे ना आपण निवडून येऊ. आणि तुम्ही असेल, सुरेश पाटील असेल, एवढे जण माझ्याशी माझ्याबरोबर काम केलं त्यामुळं मला असं वाटलं होतं की विजय निश्चित आहे. पण दुर्दैव आहे आणि झालं आहे, ठीक आहे आपण एक्सेप्ट करू आणि पुढच्या कामाला लागू असं त्यांचं म्हणणं होतं. आता कुठंतरी असं वाटतं की सोलापूरला राष्ट्रवादी असेल किंवा तेलुगू भाषिकांचा जो नेतृत्व आहे तो कुठंतरी हरपला. कधी त्यांची अंत्ययात्रेमध्ये काय चर्चा वगैरे? आता त्यांना प्रयागराजवरनं टेक ऑफ कदाचित 3 वाजता करतील. त्याच्यानंतर त्यांनी संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत सोलापूरचं पोचतील किंवा पुण्या किंवा गुलबर्गा या ठिकाणी कुठंतरी आपल्याला चार्टर लँड करावं लागेल. त्याच्यानंतर 8-9 वाजेपर्यंत ते सोलापूरचं पोचतील असा अंदाज आहे. आणि शक्यतो असं वाटतं की आता त्यांच्या घरच्यांनी सगळे निर्णय घेऊन कधी करतील हे त्यांचं वाट बघावं लागेल आणि ते आमच्या तेलुगू समाजातले पंतुలు जे सांगतील ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने अंत्यक्रिया होईल. अत्यंत एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली. सोलापूरमध्ये एक ज्येष्ठ अभ्यासू नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं असे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सोलापूरचे माजी महापौर 35 वर्ष त्यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं. वेगवेगळ्या पक्षात असणारे सगळीकडचा त्यांचा राजकीय सामाजिक वेगळा व्यासंग आणि अभ्यास असणारे आमचे निलेशअण्णा कोटे त्यांचं प्रयागराज येते जिथं आज महाकुंभ लागलेला आहे. तिथं कुंभ मेळाव्याला ते गेले असता तिथं सकाळी स्नानाच्या वेळेस त्यांना हार्ट अटॅक आला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालं. खऱ्या अर्थानं ही गोष्ट सोलापूरकरांच्या पचनी न पडणारी ही घटना आहे. कारण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते महेशअण्णांच्या हाताखाली तयार झाले. खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांना शिकवलं, मदत केली आणि आज महेशअण्णांचा अशा पद्धतीचा दुर्दैवी मृत्यू होणं सोलापूरच्यासाठी खूप वाईट घडलेलं आहे. खऱ्या अर्थानं महेशअण्णांचा आज तर खऱ्या अर्थानं त्यांचा मुलगा असेल, त्यांची पुतणी असतील, सगळ्या कौटुंबिक परिवारात अतिशय चांगलं जीवन व्यतीत होत असताना ही कोटे कुटुंबावर अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. महेशअण्णांबरोबर काम करताना शिवसेनेत काम केलं, काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासोबत काम करता आलं. प्रचंड सगळ्याला सांभाळून घेणार आणि जमेल तितकी मदत आणि प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याच्या मानसिकतेत सर्वसामान्य माणसाचा नेता आज हरपला आहे असं म्हणायला वाटतं. राजकीय बरोबर असताना तुम्ही शिवसेनेची पहिली निवडणूक सोबत होते, तो एखादा राजकीय अनुभव? महेशअण्णाच्या व्यक्तिमत्वाचं असं होतं की महेशअण्णांचा राजकीय अभ्यास, सामाजिक अभ्यास खूप मोठा होता. पुढच्या काळाची पावलं ओळखून खऱ्या अर्थानं ते निर्णय घ्यायचे. कोटे परिवारांनी या सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांना मदती केल्या. मी असेल तर माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी एक नेता बनवण्याचं काम त्यांच्या घराच्या माध्यमातून झालं. तात्यासाहेब कोटे हे त्यांचे वडील हे खूप अभ्यासू होते आणि आज त्यांची पुतणी असतील, त्यांचा मुलगा प्रथमेश असेल, देवेंद्रदादा असतील, त्यांच्या घरात डॉक्टर्स आहेत आणि अतिशय एक चांगलं वैवाहिक जीवन जगत असतानासुद्धा त्यांचा खूप मोठा सगळ्यांना मदत होत होती. अण्णांच्या बाबतीत
आज बोलायला शब्द पुरत नाहीत. कारण का सोलापूर महानगरपालिकेत तुम्ही कुणालाही विचारलं की त्यांच्यासारखा अभ्यासू व्यक्ती कोणी नव्हता. इतकं त्यांचं काम सगळ्या क्षेत्रातलं असताना आज अण्णांनी जाणं हे सोलापूर शहराच्यासाठी खूप मोठी सामाजिक राजकीय पोकळी निर्माण झालेली आहे. आणि कुटुंबावर तात्यासाहेब खोटेनंतर अण्णांचं जाणं हे त्यांच्या घरावरचा खूप मोठा डोंगर कोसळला आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो, प्रथमेश दादा कोटे असतील, देवेंद्र दादा कोटे असतील व कोटे परिवारातील सर्व सदस्यांना आणि अण्णांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना सावरण्यासाठी परमेश्वर त्यांच्या सगळ्यांना शक्ती देवो, अण्णांना शांती लाभो. एवढं निधनाचं वृत्त सकाळी कळाल्यानंतर अतिशय दुःखद घटना घडली. कारण महेश अण्णांसारखा एक अतिशय अभ्यासू नेतृत्व की सोलापूर शहराचा पूर्ण अभ्यास असेल, भौगोलिक असेल, सगळ्या गोष्टीचा अभ्यास असेल, अतिशय अभ्यासू नेतृत्व आज आपल्यात नाही. यामुळे निश्चितपणाने सोलापूर शहराचं फार मोठं नुकसान झालं. आणि असं एकाएकी जाण्याने जे दुःखाचा डोंगर त्यांच्या हृदयाने कोसळला, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना शक्ती मिळेल या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याची. आणि महेशांना असं व्यक्तिमत्व की कधी मला महापालिकेत त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याकडनं फार काही शिकण्यासारखं होतं. ज्या वेळेस त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारायला लागतं त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे अभ्यासू पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींची माहिती करून देत होते नवीन विद्यार्थ्यांना. असे चांगलं नेतृत्व आज सोलापूर शहरात मध्ये निश्चितपणे सोलापूरच्या विकासाला फटका बसला. आणि एक फार मोठी फोटो राजकीय सोलापूरच्या राजकीयाच्या या प्रसंगी पूर्वी 15 ते 20 वर्षापासून आम्ही एकमेकांचे मित्र असून कुठल्याही कामात असू दे, एक मला असं वाटतं सोलापूर महानगरपालिकेचा अभ्यासू हरपला असं मला वाटतं. आज कोटे कुटुंबामध्ये असला वाद झाला की त्या कोटे कुटुंबामध्ये सामील असून देवानी आज त्यांचं म्हणून म्हणजे असं चांगल्या ठिकाणी आज कुंभमेळावाच्या ठिकाणी त्यांचं हे झालं असं नशीब कमी लोकांना येतं. कारण का महेश अण्णांनी सोलापूर शहरामध्ये अनेक लोकांचं चांगलं काम केल्यामुळं आज त्यांना असलं मरण आलं. त्यांच्या आत्म्याला शांती लागो. माझ्यासाठी जर अण्णा माझ्या आर्थिक बाजूसाठी त्यांनी कामं केलेत. मला असं दुःख होतं की मला त्यांच्याबद्दल काय सांगावं असं. त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं एवढं सांगून मी दोन शब्द. नेहमी आमच्या मोकाशी परिवारासोबत नेहमी आम्हाला साथ दिले. आम्ही एकनिष्ठ कोटे परिवाराचे समर्थक आहोत की गेले 2006-07 पासून माझे मोठे बंधू व आम्ही त्या कोटे परिवाराचे निष्ठावंत म्हणून आम्ही कार्य करत आहोत. अण्णा जे म्हणेल ते आम्ही करत आहोत. ह्या इलेक्शनला माझा मोठा अनुभव म्हणजे अण्णांनी मला की अपक्ष म्हणून फॉर्म भरायला सांगितले होते आणि केवळ मी अपक्षमध्ये फॉर्म भरून देखील अण्णाच्या सोबत कायम मी त्यांच्या पाठीशी राहिलो. त्यांच्या पदयात्रेमध्ये व त्यांच्या सभेमध्ये व त्यांच्या घरोघरी इलेक्शनमध्ये आमचं सहकार्य राहिलेलं आहे. व अण्णा म्हणेल तसं आम्ही आम्ही मोकाशी कुटुंबावर राजकीय ह्याच्यामध्ये पूर्ण पोकळी झाली आहे. या शहर उत्तरमध्ये पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये राजकीयामध्ये लय मोठा पोकळ निर्माण झालेले आहेत. हे भरून काढण्यासाठी लय कष्ट करावं लागेल. जेणेकरून या अण्णाच्या आमचे सर्व कार्यकर्ते सध्या आज खूप मोठ्या दुःखाच्या संकटामध्ये आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे नेते महेश अण्णा कोटे यांचं प्रयागराज येथे आज जे हृदयविकाराच्या त्यांनी निधन झालं ते बातमी ऐकताच खरं तर विश्वास बसला नाही. परंतु जेव्हा माहिती घेत गेलो तेव्हा कळलं की ही परिस्थिती आहे गेली सत्य. आणि महेश अण्णांच्या आत्म्यास शांती लाभो हेच आमच्या प्रधानी कुटुंबियाकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. परंतु सोलापूर शहरातला एक राजकारणातला धुरंधर असा नेता, प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी राहणारा नेता म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली होती असा नेता आज आमच्यापासून दुरावला गेला.
आम्ही ज्यावेळेला महापालिकेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला मी त्यांच्यावर माझी भेट झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलेलं आहे अशा प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीच्या मागं राहण्याचं त्यांनी आम्हाला सगळ्यांना आश्वासन व शब्द दिलेला होता. आणि कधीही भेटलं तर तुम्ही घाबरू नका, आपण सगळेजण येणाऱ्या काळातसुद्धा आपण एक राजकारणामध्ये सोलापूर शहरामध्ये सगळेजण मग एक फळी निर्माण तयार करूया आणि आपण असंच काम पुढं चालू ठेवू असं त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं होतं. परंतु दुर्दैव म्हणायचं की आज अण्णा आपल्यातून निघून गेलं. आज हमारे बड़े भाई भाई शन्ना कोटे इनका यूपी के अंदर प्रयागराज में जो माँ कुंभ का मेला हुआ था वहाँ पर अन्ना गए थे, तो वो स्नान करते वक्त वहाँ पैर फिसल कर गिरे और उनका अटैक आने से जो दुर्दैवी मौत हुई, हादसा हुआ. हमें इस बात का बहुत अफसोस है और हमारा एक बड़ा भाई हमारा साथी इस दुनिया से चले गए, इसके बारे में ये दुखद घटना हुई है. हमें इसका अफसोस है. मैं आरिफ भाई हो, शिवा बाटली वाले, केदार उम्बरजे, हमारे जितने भी पुराने साथी नगर सेवक माझी, सभी हम तात्या पास आते थे, अन्ना पास आते थे, हम सब मिलजुल कर काम करते थे. तो जो हादसा हुआ बहुत दुर्घटना हादसा हुआ तो है, हमें इस बात का अफसोस है. ताश फैमिली के तरफ से मैं हमारे स्वर्गीय भाई शन्ना कोटे साहब को भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूँ. और जो प्रथमेश हो, उनकी पूरी फैमिली हो, अल्लाह ताला भगवान उन्हें हिम्मत दे और हमारी सबकी यही दुआ है और कि उन्हें स्वर्ग में जगह मिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय महेश कोटे यांचं सकाळी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालं. आता तिथल्या हॉस्पिटलची प्रोसिजर संपलेली आहे. हॉस्पिटलची प्रोसिजर संपण्याआधी काही एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली होती, परंतु तिथल्या प्रोसिजरला वेळ लागला. आत्ता अशी अपडेट आहे की संध्याकाळी साधारण 7 वाजता एअर ॲम्ब्युलन्सनी प्रयागराजवरून बॉडी टेकऑफ करून पुण्याला आणलं जाईल. पुण्यावरून इथं रात्री पोचतील. उद्या बुधवार सकाळी 11 वाजता अंत्यविधी करण्यात येईल. अशा आज सोलापूर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुःखद घटना घडलेल्या आहे. स्वर्गीय महेश अण्णा कोटे यांनी गेल्या 30-35 वर्षापासून या सोलापूर महानगरपालिकेचे अनेक पदं भूषवलेले आहेत. ते महापौर होते, पक्षनेता होते, विरोधी पक्षनेता होते. परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षापासून या ठिकाणी सोलापूर शहराचा कसं विकास करायचं, कसं पाणी सोलापूर शहरात आलं पाहिजे, सोलापूर शहरामधलं जे काही समस्या आहेत ड्रेनेजचे जे ब्रिटिशकालीन आहेत ते सर्व कामं करण्यासाठी या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेला आहे. या सोलापूरवासियांचा जे काही मूलभूत सोयीसुविधा होते, विकास कामं होते किंवा घरकुलच्या योजना होते किंवा आत्ता पाणी पुरवठा व्यवस्थित झालं पाहिजे. खरं तर महेश अण्णा जर महानगरपालिकेत नगरसेवक नसले असते तर सोलापूर शहराला 8 ते 10 दिवसात पाणी मिळालं असतं. परंतु महेश अण्णामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे. परंतु या शहरामध्ये बघितलं मोठमोठे उद्योगधंदे उभा झाले पाहिजे, IT पार्क आलं पाहिजे, लघु उद्योग या ठिकाणी आलं पाहिजे, MIDCमध्ये गव्हर्मेंट पार्क झालं पाहिजे. असं अनेक योजना त्यांनी आजपर्यंत कुठलाही लोकप्रतिनिधी करू शकला नाही. ते करण्याचं मानस त्यांचं होतं. परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी आमदारकीला इच्छुक होते, 3 वेळा पडले. यावेळी 100% निवडून येणार होते. परंतु दुर्दैवानं त्यांनी या ठिकाणी त्यांचं पराभव झालं. परंतु त्यांचं जे काही स्वप्न होतं IT पार्कचं किंवा सोलापूर शहराचं विजन करायचं, सोलापूर शहरात कुठलेही बेरोजगार राहू नये, रोजगार मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी काम करत होते. त्यांचं काम जे अधुरं राहिलेलं आहे ते कोटे परिवाराने आणि सोलापूरकरातले लोकप्रतिनिधींनी करावं. म्हणून त्यांच्या या दुःखद घटनेमुळं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आमचे सहकारी
महेशांना कोटे आज सकाळीच त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते वारले ही बातमी आम्हाला कळताच एक जुना सहकारी अनेक वर्ष आम्ही मिळून फिरलो. राजकारणामध्ये मिळून फिरत असताना एक मैत्रीची जोडी देखील आम्ही दोघांनी 15 वर्ष दोघं मिळून फिरत होतो. 1992ला ते पहिल्यांदा निवडून आले आणि सुरुवातीच्या काळात ते महापौर झाले. 1997ला माझी राजकारणामध्ये एंट्री झाली आणि 97पासून सलग 15 वर्ष आम्ही दोघं मिळून फिरत होतो आणि विश्वास बसत नाही की ते आज वारल्यात. वयाच्या 60 वर्ष त्यांना होत आहे आणि गेले 30 वर्ष 32 वर्षानं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे, पाहिलं आहे, एक मित्र म्हणून पाहिलं आहे, राजकारणी म्हणून पाहिलं आहे, एक कौटुंबिक माझे त्यांचे घरगुती माझे संबंध होते. सुरुवातीच्या काळात मी त्यांच्यावर फिरायचा आहे. 15 वर्ष दोघं मिळून आम्ही फिरत होतो. 15 वर्षामध्ये जवळपास ते महानगरपालिकेमध्ये 6 वेळा निवडून आले आणि 4 वेळा ते आमदारकी लढवले. शहर उत्तरमधनं 2दा लढवले आणि शहर मध्यामधनं 2दा लढवले. तर एक खरं वाटत नाही किंवा संक्रांत आहे अशी संक्रांत त्यांच्या घरावर येणं हे बरोबर नाही. एक घरचा त्यांचा कुटुंब प्रमुख त्यांच्यातनं आज गेलेला आहे. काँग्रेस शहर व आमचे नेते सुकुमार शिंदेसाहेब व ताई यांना मी सकाळीच कळवलं की असं असं झालेलं आहे आणि ताई आणि साहेबांनी त्यांच्या मुलाला फोन केला, त्यांची विचारणा केली आणि एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचा देखील साहेबांनी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आता ते वाराणसीमध्ये महाकुंभ आहे त्या महाकुंभाला गेले होते आणि त्या ठिकाणी सकाळच त्यांना जो मेजर अटॅक आला त्यामुळे ते वारले. आणखी मयत मिळाली नाही. मयत किती वाजता पोचेल, आज मयत होईल का उद्या मयत होणार आहे आणखी आम्हाला कोणाला कल्पना नाही. पण एक सोलापूर शहरामध्ये सगळ्यांचीच फोन आले, ही खरं बातमी आहे का, खरी बातमी आहे का. आणि ते शेवटी काळाने आज त्यांच्या परिवारावर कोटे परिवारावर जे झडप घातले. मला आठवते तात्या कोटे देखील जानेवारी महिन्यातच 17 तारखेला वारले होते आणि महेशांना देखील आज 14 जानेवारी आहे. तात्या कोटे हे त्यांचे वडील जानेवारी महिन्यातच वारले आणि महेश कोटे देखील अण्णा जानेवारी महिन्यात वारले. तर एक मुरब्बी राजकारण अनेक राजकारणामध्ये महापौरांची संधी मिळाली पण आमदारकी संधी ते 4 वेळा इलेक्शन लढवले. त्यातल्या पहिल्या इलेक्शनला मी त्यांच्याबरोबर होतो आणि वाटत होते की अण्णा आमदार होतील. पण आज त्यांचं ते बघितलं तर एवढं 60 वय आणि कमी वयामध्ये ते आमच्यातनं जातील असं आम्हाला कोणाला वाटलं नाही. राजकारणामध्ये मतभिन्नता असतात पण मतभेद नसावेत म्हणून मी सकाळी शिंदेसाहेबांना त्यांना बातमी कळवली आणि आम्ही सगळे काँग्रेसचे लोक त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि घरात त्यांच्या मुलाला त्यांच्या पुतण्यांना सगळ्यांना भेटलं आणि एक मित्र म्हणून काँग्रेस पक्षाचे जुने सहकारी आहेत. काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या वडिलांनी तात्या कोटेंनी फार वर्ष काम केलं. महेशांनी काँग्रेस पक्षाकडनंच अनेक वेळा ते नगरसेवक झाले. काँग्रेस पक्षाकडनं आमदारकी लढवली आणि काँग्रेस पक्षाची एक नाळ त्यांच्यावर जोडलेली असल्यामुळं आम्ही सर्वजण सकाळी त्यांच्या घरी गेलो होतो आणि तिथं त्यांच्या मुलाला भेट दिली. एक लवकर आमच्यातनं निघून हे सगळ्यांना दुःख आहे. आज वैयक्तिक नरोटे परिवार एक मित्र म्हणून त्यांना भावपूर्ण संदेश होतो. शहराध्यक्ष या नात्याने देखील काँग्रेस पक्षाच्या सर्व आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे व माझे नेते सुषमा शिंदेसाहेब व आपल्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने देखील त्यांना भावपूर्ण संचालन वाहतो आणि एक चांगला मित्र एक चांगला आमचा सहकारी आमच्यातनं हरपला हे दुःख आम्हाला नेहमी सगळ्यांना बोचणार आहे. एक महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष व मी सोलापूर माझा सोलापूर या सामाजिक संस्थेचा संस्थापक अत्यंत खेद वाटतंय, दुःख वाटतंय की आमच्यातलेच आमचे मार्गदर्शक व पद्मशाली समाजाचे सोलापूरचे माजी अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष
एक राजकीय चाणक्य म्हणलं तर सुद्धा वावगं ठरणार नाही. महानगरपालिका म्हणजे महेश अण्णा कोटे असं समीकरण होतं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून तरी पूर्ण राज्यामध्ये त्यांचं नाव महानगरपालिकेमध्ये कसं नगरसेवक काम करावा आणि नगरसेवक पदासाठी आपल्या जवळ जास्तीत जास्त लोक, मग तो कुठल्याही पक्षात असो, जे त्यांनी अण्णा ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या माध्यमातून 10 ते 15 नगरसेवक निवडून आणायचे. असे चाणक्य आणि हुशार, शांत, संयमी, आम्ही तर कधीही त्यांना राग आलेलं पाहिलं नाही. आज सकाळी सकाळी निरोप आला फोनवर एखादं की महेश अण्णा गेले. ते कुठे गेले असं विचारलं. अरे विश्वास बसला नाही. अरे वारले की मग कुठं प्रयागमध्ये अटॅक येऊन वारलं. अत्यंत दुःख वाटलं आणि असं दिवस वाईट दिवस माझ्या आयुष्यातला काळा दिवस मला तर चाललं. त्याच्यामध्ये मोठं काही असं वाटणार नाही. असे आमचे महेश अण्णा नेहमी चालणारा, बोलणारा, विकासाचं काम करणारा, नवीन गडकूरमध्ये जे जुना गडकूर आपण सध्या म्हणतो त्याचा महाविकास केलेले महेश अण्णा आज आपल्यामध्ये मधून निघून गेले. त्यांच्या निधनाबद्दल मी शोक व्यक्त करतो. त्यांना आत्म्यात शांती लाभो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही पूर्णपणे सहभागी आहोत आणि महेश अण्णाला परत एकदा त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशा प्रकारची भावना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून थांबतो. ओम नमः शिवाय.